अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आलेले आहेत। तर दुसरीकडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं काका पुतण्या एकाच मंचावर आपल्याला दिसून येतील। शरद पवार हे आता व्यासपीठावर दाखल झालेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खरं तर हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो आणि याच निमित्तानं तीनही महत्त्वाचे नेते आज बारामतीमध्ये आहेत आणि याच व्यासपीठावर आपल्याला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। SRT गट नंबर 7 दौंड यांनी या ठिकाणी राष्ट्रगीत राज्यगीत या ठिकाणी सादर केलं होतं। यानंतर मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करायचं आहे। दीपप्रज्वलन करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब, त्याचप्रमाणे माननीय सुद्धा उपमुख्यमंत्री साहेब, या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो, माननीय पवार साहेब, माननीय दिलीपरावजी वळसे पाटील, माननीय मंगल प्रभात मुंडा साहेब, डॉक्टर नीलम गोरे, सर्वच मान्यवर या सर्वांना विनंती या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करायचं आहे। प्रकाशाकडे जात असताना अज्ञानरूपी काळोखाचा नायनाट व्हावा या उद्देशाने आपल्या संस्कृतीमध्ये आपण दीपप्रज्वलन करत असतो। हे दीपप्रज्वलन करत असताना आपल्या संस्कृतीनं या प्रकाशरूपी एक नवीन आयाम दिलेला आहे। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करत आहोत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया पुढील बाजूला यायचं आहे। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या संस्कृतीमध्ये आपण दीपप्रज्वलन करत असतो। हे दीपप्रज्वलन करत असताना आपल्या संस्कृतीनं या प्रकाशरूपी एक नवीन आयाम दिलेला आहे। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करत आहोत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण सर्वांनी कृपया पुढील बाजूला यायचं आहे। सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन करतो। सर्वच मान्यवरांनी पुढे बाजूला यायचं आहे। सर्वांना विनंती की आपण दीपप्रज्वलन करायचं या ठिकाणी।
सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानपन्न व्हावं. अतिथी देवो ही आपली भारतीय संकल्पना. या संकल्पनेप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. प्रथमतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सन्मान श्रोत मंगल प्रभात लोढा साहेब, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आज या बारामती नगरीमध्ये आज हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत.